नमस्कार श्रोते हो, एक वोवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कालपासून आपला अधिक मास धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. म्हणूनच या निमित्ताने आजपासून आपण श्री अधिक मास महात्म्य सुरू करणार आहोत. खरं तर ही वाचण्याची किंवा तुमच्यासमोर मांडण्याची माझी योग्यता आहे का नाही हे मला माहीत नाही, पण जसं सुचतं जसं जमतं ते प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करीत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यो नमः. ओम श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर ऐसा तू विघ्नहरु ग्रंथरंभी नमस्कारु, देवोनिया अभयवरु ने परपारु ग्रंथहा. नमो आदि जननी चराचर जये पासुनी, ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेले. नमो श्री गुरु रामदास, जो सर्वा सर्वस्व उदास, तयाची धरून आकाश ग्रंथ शेवटास जाओ हा. प्रार्थनेचे एक कारण, आयुष्य नसे आपुल्या आधीन, ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता, वक्ता आणि वदविता, सर्वही रघुनाथ सत्ता. व्यर्था हमता प्राण्यांची, असो आता हे वार्ता. ग्रंथतारी हा कोणता, तरी अधिक महात्म्य ग्रंथा. वधू आता निर्धारे, संस्कृतवाणी व्यासयुक्त, पद्मपुराणीचे समंत. तयाचा असे हा मतितार्थ, तो असो अवगत श्रोतिया. कवन एक अवसराचे संधी, मिळोनिया ऋषीच्या मांदी. नैमिषारण्याची अवधी, येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज, महाअनुभव तेजपुंज. हरिद्वार कुरुक्षेत्रज, समुदायेसी पातले. शशी समान शीतळता, भानु समान तेजळता. तयाची या आशीर्वादे तत्वता, रंकतो प्रभुत्वता पावे पै. ऐसे सर्व ही ऋषीश्वर, गालव आणि शुकेद्र. नामे सांगता अपार, होईल प्रसर ग्रंथाते. समग्र ऋषी मिळून, सुताप्रती करती प्रश्न. कलियुगी अन्नगत प्राण, परमार्थ साधन केवी घडे. त्याही वरी दरिद्र व्यथा, शरीरी जडे रोग अवस्था. नित्य नाम स्मरण करिता, अवकाश कदा नसे पा. जरी कीजे तीर्थाटन, व्याधिग्रस्त शरीर क्षीण. संसार धंदा करिता जान, अवकाश कदा नसे पा. शक्ती विन सर्वथा, न जावावे तीर्थ पंथा. द्रव्य जावे जरी तत्वता, तरी परिद्रव्यथा अपार. स्वग्रही करावे धर्मदान, तरी द्रव्य पाहिजे तया लागून. अथवा भगवती होती अन्यन्य, तरी गतायुष्यी प्राणी हा. ऐसियासी कवन उपाय, प्राणिया कैसा तरणोपाय. अमूल्य हा नरदेह, केवी पावे परलोकाते. अनंत पापाचिया राशी, दरिद्री घडती प्राणियांसी. मंग पावे रवरव नरकासी, यमयातनेसी अपार. नाना प्रकारे यमयातना,
शास्त्री बोलले प्रकार नाना, ते जाचनी भोगती जना, उसत जाना नसेची, ऐसिया प्राणियांसी, कैसेनी करावे परमार्थासी, तरी कृपा करोनी आम्हासी, काही उपाय सांगावे. ऐसे समस्ताचे प्रश्नाक्षर, ऐकून या सविस्तर, बोलता झाला उत्तर, व्यास शिष्य सूत पै. सूत वाचा, शृणध्रवमृष्यय, सर्वे कथा पौराणिक शुभा, लक्ष्मी माधव संवाद, शृणवार्ता पापनाशनः. टीका. सूत वदे तेव्हा वंदन मोडी, ऐका हो सर्व ऋषी मंडळी, एकदा श्री माधव जवळी, प्रार्थिती झाली कमळजा, तुम्हा ऐसाची प्रश्न, लक्ष्मी करी आपण, हे माधवा जनार्दन, ऐका वचन पै माझे. श्लोक. श्री लक्ष्मी उवाच, देवदेव जगन्नाथ, भक्ती मुक्ती प्रदायक, कथयस्व प्रसादेन, संशयं मे हृदयस्थित, मुनीश्वर प्रवदन्ति, कृष्ण द्वापाननादया, अद्वैतनैव दैत्यचोपास्तष्टति, यया वृद्धा गृहस्थस्य पतिवंशविनाशिनी, तथा दान विहीनंतु जंतु जन्म निरर्थक. अर्थ. हे भगवान देव देवेश, तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्रांचे पाळनाधीश, सर्वत्रांचे स्वामिया, तरी कृपाळत्वे करुनी, निवेदावे मज लागुनी, जे चराचर जीव प्राणी, केवी तरती वर्णावी, जैसी पतिवीन रमणी, न शोभे कदा दीन यामिनी, तेवी उदात्त झालिया प्राणी, न शोभे दानी कदा तो, तैसे दान धर्माविन जे नर, ते द्विपादाचे केवळ खर, तरी अल्प वेचोनी पुण्यापार, कवन आसे स्वामिया, कवन दान कवन तप, हे कृपा करोनिया अल्प, मज निविदावे स्वल्प, तरुणोपाय जगाते, ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, अकर्णोनी बोलत असे वाचा, स्वामी तो दीनजनांचा, केशवराज सत्यपा. श्लोक. तथापि कथयन्ति सहदेवाज्ञा, शास्त्र कोविंदः, मलीम्लुचेतुषु प्राप्तक्रिया सर्वे परञ्जयते, युक्तायुक्त यदा देवकार्य पितृकार्य, तीर्थयात्रा व्रतादिक, अक्षौरमोजी विवाहंच, व्रतकामे पौवासिक, गृहस्थस्य विशेषतः. ऐका हो शिराब्धी तनये, दुर्लभतो नरदेह, एक सहज घडती अपाय, सायास नसता अनायासे, ते कवन म्हणसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे, शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडीती की, स्नान संध्या देवतार्चना, कुळधर्म वर्णाश्रम जान, पर्वकाळ न घडे दान, मंग तीर्थ भ्रमण कायासे, शरीरी भरता व्याधी, मंग कैसे स्नान देवतार्चन विधी, अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी, द्रव्याविन सिद्ध केवी होय, किंवा अकाळी घडे मौजी लग्न, द्रव्य नाही म्हणून, शास्त्री निर्धार केला जान, अष्टवर्षांचा निर्धारे, अष्टवर्षी चौलोपयनयन, तैसेचे कन्याचे कन्यादान, हे समयासी न घडती जान, म्हणून अकाळ बोलिजे, का आलिया पितृदिवस, कांता जालिया अस्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्राज्ञेने ऐसे बोलती, अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर, मंग राहिले सहजची आचार, तैसेच प्रश्न करणे लागे नीर, अन्न ही परिकर क्षेवरी, क्याही दोषाच्या मळासी, संचय होतासे समरसी,
तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवने आर्थे उणे होती तरी ऐसिया दोषांची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वर्षू जान ऐके मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नामाभिधान मल मास जान बोलिजे तरी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तेची ऐके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयं मीच जान वल्लभे जेवी त्रिगुण निरसलियावरी वसतु उरे साक्षात्कारी हे खून जानवी चतुरी सत्य सेवा धरी जे तैसे 3 सवस्पर गेलिया उरे मास ज्योतिर्मर्या नाम धरती जानती तया केशवराया म्हणूनिया केल्या सर्वा कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलिजे केश दोषग्रासक जो मी तया मासांचे महिमान ऐके होनी सावधान मलमास प्राप्त झालिया जान मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपनयनाचार्य तीर्थाटन पर्याय तोही न घडे जानपा तरी ऐसियासी काय कीजे कवन पुण्ये दोषशाळीजे तरी ऐके कमळजे जे सुगम भूमंडळी श्लोक असंक्रांतो यदा मास प्रप्रार्ते मानवे प्रिये मोह उत्सवस्तदा कार्य आत्मानो हितकाक्षंभी संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हवास परलोकीचा पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी जे ऐकूनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्याउत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा करून सांगिजे लक्ष्मी उवाच यदि नाथत्वा प्रकोर्तो महमेव प्रदायकः उद्यापन च विधि वंदिती हास समविनंतम हे नाथा कृपाळू वा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशव पूसिले मंग बोले आदरिले देवे परमहस्य केले म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे ब्राह्मणोत्सव मुखामासित ऐसी तो श्रुती गरजत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जानत अससी की तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तू ते जान ऐसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा श्लोक विद्या विनय संपन्ने ब्राह्मज्ञे गविहिस्तनी शुनीष्वपाके च पंडित समदर्शिनिः इहि लक्षणी जे मंडित स्नान संध्याश्र सदा युक्त विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत मजलागी स्वग्रही जे पचते अन्न अग्निहोत्र क्षोत समार्थ जान वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जान मजलागी वेदज्ञाने शास्त्र संपन्न पंडित आणि विप्रजान याज्ञिक अज्ञाक जान ते प्रिय मजलागी इतके असुनी अगर्वित ओळंगीत नाही किंचित समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय मिश्रित मजलागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेंचे केले असे साचार ऐकुनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली
ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता, तरी का फिरती लोलंगता, कवडीसाठी विदेशी. तरी ते विषयीचा संशयो, निरासावाजी संदेहो. तव बोलती येतो माधवो, ऐके अभिप्रिय पयांचा. कृतत्रेत्र द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जे काळी. सूर्यकरणी उद्धवे एकची वेळी. तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. 33 कोटीसी विधाता, तोही होता जवळीके. त्यावेळी युगांचा युगधर्म, चारी वर्णाश्रमा. जया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृतयुगा माझरी, स्नान संध्यादी कर्मे. बध्या नाही वरवे, ब्राह्मणे संपदावी बरवी परी. मग आश्रमा भीतरी पायावे, परी तयाची योगक्षेम चिंता. रायांनी करावी व्यवस्था, न मागता पुरविती पदार्था. काय प्रसंगता संपादी, ऐके आता. ते अवधारी, एक याम परी. मग जाऊनी राज तव तया प्रभूनी जाण. पुरवी जे ब्राह्मणाची वासना, द्वितीय युगाची ही रचना. कर्माचरणांतरिले आता तिसरे द्वापार. ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करती राजेश्वर. तेथे जाती न पाचारिता, धन आशेसाठी बापुडे. हिंडताती देशोधडी, तेथे स्वधर्मा ते बापुडी. अंतरेली अनायासे, कैची संध्या कैचे स्नान. अवघे द्रव्याचेच ध्यान, म्हणून हिंडती रानो रान. कर्मभोगे आपुलिया, ऐसे चातुर्य युगांचे विवरण. तुझ केले म्या कथन, तरी ब्राह्मणाचे अन्याय कवन. पाहे शोधून अंतरी, केला अवतार तो मीच जाण. म्हणून ब्राह्मणोन्मुख म्हणून, या लागी दोष ना ठेवून. निर्दोष जाण भूसर, जैसे स्वर्गी सुरवर. तैसे पृथ्वीवर भूसुर. होता माझाचा अवतार, म्हणून अगोदर पुजावे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण प्रातःकाळी उठोनिया, विधी बरविया. पत्नीक ब्राह्मणा ते तया ते. पूजा विधाना ते पैकी जे, अर्ध्यपाद्यादी पूजा बरवी. चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी. मग नाना प्रकारे मिष्ठान्न, शिरखंड पायासन करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्रविचित्र, शाखा निर्माव्या सुपवित्र. कथिका वटकादी यंत्र, धंती मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायाती, भावे करावी तया प्रती. दयोद्धन भोजनांती, तया परती समर्पावे. ऐसे षड्रास मिष्टान्न, आखंड घाला. प्रार्थना संतुष्ट होय तयावर. बरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी.
परी तया करी अर्पा अन्य करून फलतांबुला दक्षिणा दान येणे करोनी वायान दान लवंगा जायफळ पत्नी सहित हालिजे माळ पूजन करून बरवे तयांचे आशीर्वाद नमस्कारावे मंग बोळवावे श्वास एक मासवरी करावे सहपती मंग भोजन ऐसे करीत शाळन मंग शुचिमंत होऊन पाहावे सदन माझे तो ऐसा इतिहास बरवा जान लक्ष्मी प्रति श्री नारायण स्वमुखे श्रुती करी आपण तेची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तुम्हा धरा संशयन धरा जीवी सा प्रथमोध्याय बरवा कथा भाग अवघा धारा अवधारावा पुढे पा करी वैधव अपमृत्य यथार्थी श्लोका लीलासे सवृत्त नारिया करीतो समु पुत्र शौक कदाचन पुराणीचे समंत्य आय गोडहा यती प्रथमोध्याय समाप्तम श्री पुरुषोत्तम महाविष्णू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.